आमचं राजकारण विकासाचं, मूलभूत गरजांचं आहे, कुठल्याही समाजाविरोधात नाही. प्रस्थापितांच्या दहशतीला या पठ्ठ्यानं आव्हान दिलंय. निखिल वागळे, असीम सरोदे यांना या उमेदवारानं केलं आवाहन. आता घ्या संगमनेरमध्ये निर्भय बनोची सभा. संगमनेर विधानसभेत थोरात आणि खताळ या दोन बलाढ्य नेत्यांच्यामध्ये हा देखील एक असा नेता झळकलाय. त्याची चर्चा तालुकाभरात चांगलीच सुरू झाली आहे. कमकुवत यंत्रणा तरी देखील प्रचार मात्र जोरदारपणे सुरू आहे. अशातच मतदारांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्याला मिळतोय. भाषणातून राजकारण देखील विकासाचं आणि सर्व जाती धर्माच्या हिताचं व्हावं. आमचा पक्ष आणि आम्ही याच पद्धतीनं काम करणार आणि करत आलो आहोत. आम्हाला मतदान देखील भरघोस मिळणार असल्याचं या उमेदवारानं आपलं मनोगत व्यक्त केलंय. नमस्कार मित्रांनो, मी वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार संगमनेर विधानसभा 217 अब्दुल अजीज वोरा. माझा अनुक्रमांक नंबर आहे 5. निशाणी आहे गॅसची टाकी. मित्रांनो, मी आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून विनंती करतो की वंचित शोषित पीडित समाज घटक हा सत्तेत गेला पाहिजे, त्यांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. ही जी भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे आज ज्याप्रमाणे महाराष्ट्रात जनजागृतीचं काम करीत आहेत, त्याचाच एक भाग म्हणून आज मुस्लिम समाजातून अतिशय सर्वसामान्य कुटुंबातला मी अजीज वोरा, मला त्यांनी या ठिकाणी उमेदवारी करण्याची संधी दिली. आता या संधीचं सोनं आपण सर्वांनी मला साथ देऊन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. मित्रांनो, मी कधी स्वप्नाने विचार नव्हता केला का ज्या प्रस्थापित घराणेशाहीकडे, या प्रस्थापित लोकांकडे मला नगरसेवक होण्यासाठी तिकीट मागायला जावं लागतं. त्यांच्या घरात, त्यांच्या ऑफिसला, त्यांच्या बंगल्यावर मला चक्रा माराव्या लागल्या असतील किंवा लागल्या असत्या. त्यांच्या विरोधात आज मला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आंबेडकर साहेब यांच्या आशीर्वादाने विधानसभा लढवण्याची संधी मिळाली, विधानसभेला उभं राहण्याची संधी मिळाली. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम आदरणीय आंबेडकर साहेब यांचे आणि वंचित बहुजन आघाडीचे आमचे जे सर्व नेते आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आंबेडकर साहेब एक मिशन घेऊन आज महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. त्या प्रत्येक समाज घटकाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. शोषित पीडित घटक आहेत की ज्यांना आता ते स्वप्न सुद्धा बघत नाही का कधी ते लोकप्रतिनिधी होतील, मग जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, आमदार खासदार असतील. हे स्वप्न आंबेडकर साहेब यांनी सर्वसामान्यांना बघण्याला प्रवृत्त केलेलं आहे. आणि म्हणून आज मी या ठिकाणी वंचितच्या माध्यमातून विधानसभेची उमेदवारी करत आहे. म्हणून सर्व शोषित पीडित समाज घटकामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी तन मन धन लावून सर्व लोक स्फूर्तीने स्वतःच्या मर्जीने माझं काम करीत आहेत. आज या ठिकाणी आपण बघितलं असेल लोकसभेला निर्भय बनवचे कार्यक्रम झाले. निखिल वागळे, असीम सरोदे यांनी मोदी हे हुकुमशाह आहेत, बीजेपीची पूर्ण देशामध्ये दहशत आहेत, त्यांच्या विरोधात या ठिकाणी त्यांनी जनजागृतीचं काम केलं. निर्भय बना, आपल्या भूमिका मांडा, खूप चांगला कार्यक्रम घेतला, त्यांचं आम्ही स्वागत करतो. परंतु त्या ठिकाणी त्यांनी आघाडीला मतदान करा म्हणून आवाहन केलं आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची बदनामी केली. मी आज त्या निखिल वागळे साहेबांना, असीम सरोदेंना माझी विनंती आहे त्या संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाचे, धर्मनिरपेक्ष पक्षाचे एवढे मोठे नेते आहेत जे भावी मुख्यमंत्री म्हणून स्वतःला मिळवतात. त्यांच्या गावामध्ये येऊन बघा किती दहशत आहे, एकदम भयानक या ठिकाणी दहशत आहे. एक हाती सत्ता दिल्यामुळे सारखं या ठिकाणी ते या मतदारसंघाला स्वतःची जागीर समजतात आणि मतदारांना गुलाम समजतात, अशी परिस्थिती आहे. आता वेळ कमी आहे तरी निखिल वागळे आणि असीम सरोदे यांनी जर या कमी वेळेत संगमनेरमध्ये एखादा कार्यक्रम घेतला आणि लोकांना जागृती केली का पण निर्भय बना, यांच्या दहशतीतून, यांच्या मानसिक कुणातून बाहेर निघा, लोकशाही आहे, घाबरण्याची गरज नाहीये. या ठिकाणी आम्हाला पावलोपावली यांचे कार्यकर्ते दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात, प्रचाराला अडचणी आणतात. त्याचप्रमाणे फ्लेक्स लावण्यासाठी आम्हाला कोणी उतारा देत नाही. एवढी भयानक परिस्थिती या तालुक्यामध्ये आहे आणि हे देशाचं धर्मनिरपेक्ष पक्षाचं आणि काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्याची भाषा करतात. हे सगळं खोटं आहे. यांचा खरा चेहरा जनतेपुढे आम्ही आणणार आहोत. त्याचप्रमाणे जर मी या ठिकाणी निवडून आलो भविष्यामध्ये तर मी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालेल. जातीवाद होऊ देणार नाही. विकासाच्या कामात जो भ्रष्टाचार चालू आहे संगमनेर तालुक्यात, कमिशनवारी चालू आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी कामाचा दर्जा अतिशय खालावलेला आहे. खूप 6 महिन्यात रस्ते फुटतात, पाण्याच्या टाक्या फुटतात, मोठे मोठे पूल बांधलेले तुटून जातात. हे आता आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी प्रस्थापितांच्या
नेत्यांवर शमशान मुंबईत पैसे खाल्ले असे आरोप झालेले आहेत. तर अशी अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. वरवर जरी किती सुसंस्कृतपणे दाखवत असले तरी आतून पूर्ण संगमनेर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात यांच्या विरोधात लोकांच्या मनात राग आहे आणि तो नक्कीच निवडणुकीच्या काळात मतदानाच्या माध्यमातून तो व्यक्त करतील अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. या ठिकाणी एखादी सत्य दिल्याचे दुष्परिणाम मुस्लिम समाजाने मागच्या वेळेस बघितला असेल. यंग नॅशनल एसटीपीचं यांनी प्लांट आणला. त्या ठिकाणी जनतेतून निवडून येताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही या ठिकाणी प्लेग्राऊंड बांधू, जॉगिंग पार्क बांधू, छोटे छोटे गाळे बांधून गोरगरिबांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होण्याची संधी देऊ, अडाणी समाजाला शिक्षणासाठी त्या ठिकाणी लायब्ररी बांधू, अभ्यासाची व्यवस्था करू. पण हे सर्व त्यांनी आश्वासनं दिले आणि निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी गटारीचं पाणी त्या ठिकाणी आणून त्याचा प्लांट बनवण्याचं ठरवलं आणि खूप मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांनी विरोध केला. त्यांनी त्या जागेला विरोध होता, त्या प्लांटला विरोध केला नाही. त्यांचा प्लांट होणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यासाठी खूप आधीच नियोजन त्यांनी केलं पाहिजे होतं, पण एवढे वेळेस झोपून राहिले आणि आता वरून त्यांना केंद्र सरकारने ज्यावेळेस त्यांना डट्टू लावला, त्यांना त्या ठिकाणी त्यांना आदेश दिला, त्यांच्यावर कारवाई केली आणि मग ते धावपळ केली आणि मुस्लिम समाजाच्या त्या राहणाऱ्या त्या वस्तीमध्ये त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजाचे लोक राहतात, ओबीसी लोक राहतात, त्यावेळी मराठा समाजाचे बांधव राहतात. सगळ्यांनी मिळून त्या प्लांटला विरोध केला आणि आज ते प्लांट बंद केलेला आहे. पण अजूनही त्यांनी त्याचं आश्वासन दिलं नाही की त्यांनी जागा बघितली किंवा नाही बघितली. त्याच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट नाही. त्याचप्रमाणे हे काँग्रेसचे, बीजेपीचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांची महाराष्ट्रामध्ये भूमिका बघितली असेल तर ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका स्पष्ट नाहीये. त्याचप्रमाणे गरीब मराठा समाजाला काय आरक्षण द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे याच्या बाबतीत भूमिका नाहीये. मुस्लिम समाजाची सामाजिक प्रतिष्ठा या ठिकाणी धार्मिक मुद्दे काढून लव जिहाद, गो हत्या, धर्म परिवर्तन असे विविध मुद्दे मुस्लिम समाजाच्या वर लादून एका मुस्लिम समाजाची बदनामी चालू आहे. त्या बाबतीत सुद्धा या आघाडीच्या लोकांची किंवा भाजपच्या लोकांची भूमिका स्पष्ट नाहीये. तर मुस्लिम समाजाने आणि ओबीसींनी, मागासवर्गीय समाजाने, दलित बांधवांनी कोणत्या हिशोबाने यांना मतदान करायचं हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि 100% या सगळ्या भूमिका या लोकांनी ओळखलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर साहेब सोडून दुसरा कोणताच पर्याय या ठिकाणी लोकांना उरलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्व समाज घटक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला मतदान करतील आणि मी भरघोस मताने निवडून येईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे. धन्यवाद.